राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल असं भाकीत करत प्रकाश शेंडगे यांनी तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेचे संकेत दिले. यासाठी प्रकाश शेंडगेंनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची मुंबईत राजगृह इथं भेट घेतली. यात ओबीसी आणि वंचितने एकत्र लोकसभा लढण्यावर चर्चा झाली. यापूर्वी आंबेडकरांसोबत 3 बैठका झाल्याचं शेंडगे म्हणाले. संभाजीनगर जागेसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. या जागेकरता भाजप आग्रही असल्याचं भागवत कराड यांनी सांगितलं. यासाठी संभाजीनगरातील भाजप नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपकडे जाणार का याबाबत उत्सुकता आहे. उदयनराजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी 3 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. मात्र त्यांना भेट मिळत नसल्यानं आम्हालाही वाईट वाटत असल्याचं माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले. राज आणि राज्यसभेचे सदस्य असूनही भेट मिळत नसेल तर उदयनराजेंनी सबुरीनं घ्यायला हवं असंही नरेंद्र पाटलांनी सुचवलंय. मलाही फार वाईट वाटलं. देवेंद्र फडणवीस हे उदयनराजेंसह अमित शहांची दिल्लीत भेट घेणार आहेत. फडणवीस दिल्लीत दाखल झाले तर गेल्या 3 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीत वेटिंगवर आहेत. साताऱ्याच्या जागेवरून उदयनराजेंची लोकसभा निवडणूक लढायची इच्छा आहे. त्यासंदर्भात ते अमित शहांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. मात्र अमित शहांनी अजूनही त्यांना भेटीची वेळ दिली नाही. नागपूरच्या रामटेक जागेवरून महायुतीत पेच कायम आहे. सध्या रामटेक शिंदे गटाकडे आहे तर भाजपही या जागेसाठी आग्रही आहे. उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम असताना ही जागा आपल्याकडेच असावी असा भाजप पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. याबाबत हिंदू खाटीक समाजाने भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना निवेदन दिलं आहे. वर्ध्यातले काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादीत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. महाविकास आघाडीत वर्ध्याची जागा पवार गटाकडे आहे. त्यामुळे वर्ध्यात क्रिकेटपटू विरुद्ध कुस्तीपटू असा सामना रंगणार आहे. अमर काळे क्रिकेटपटू आहेत तर भाजपचे रामदास तडस हे कुस्तीपटू आहेत. बीड लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे आणि ज्योती मेटेंच्या नावाची चर्चा असताना निष्ठावंतांनी नाराजीचा सूर आळवलाय. बजरंग सोनावणे प्रवेशानंतर निष्ठावान कार्यकर्त्यांनी अंबाजोगाईत शरद पवार गट निष्ठावंत मेळाव्यात नाराजी व्यक्त केली. निष्ठावंत असणाऱ्यांनाच लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी यात करण्यात आली. जळगाव रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेत. मात्र या महाविकास आघाडीकडून अद्याप कोण उमेदवार आहे हे गुलदस्त्यात आहे. ललिता पाटील हर्षल माने यांच्या नावाची चर्चा आहे. आजी माजी खासदारांच्या प्रतीक्षेत शिवसेना ठाकरे गट उमेदवार जाहीर करत नसल्याची चर्चा रंगतीये. अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवनात महाविकास आघाडीची कार्यकर्ता बैठक झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. याला आमदार निलेश लंकेंनीही हजेरी लावली. तर लंके स्वतः निवडणूक लढवणार की पत्नी राणी लंके यांना मैदानात उतरवणार याबाबत मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. मातोश्री बंगल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ईशान्य मुंबई लोकसभेची आढावा बैठक झाली. आमदार सुनील राऊत, आमदार रमेश कोरगावकर, विभाग प्रमुख सुरेश पाटील आणि इतर पदाधिकारी यात सहभागी होते. या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून संजय दीना पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तर काँग्रेस आणि शरद पवार गटही या जागेसाठी आग्रही आहे. माढ्यात महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जानकर यांनी माढा तालुक्यात आपले दौरे सुरू केले. गाठीभेटी दरम्यान एका ठिकाणी जानकर यांना 100 रुपयांच्या नोटांचा हार घालण्यात आलाय. त्या नोटांच्या हाराची चांगली चर्चा रंगतीये. अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात एंट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अभिषेकला समाजवादी पक्षाकडून लोकसभेसाठी तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मध्य प्रदेशातील खजुराहो या मतदारसंघातून अभिषेकला तिकीट मिळू शकतं. मात्र अभिषेक बच्चननं याबाबत अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. गुजरातच्या 2 उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढायला नकार दिलाय. वडोदराच्या खासदार रंजनबेन भट्ट यांनी लढण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं. त्यांच्या नावाची घोषणा होताच भाजपत नाराजी वाढली होती. तर साबरकंठातील उमेदवार भिखाजी ठाकोर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वैयक्तिक कारणांमुळे निवडणूक लढणार नाही असं जाहीर केलं. ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी सांगली विमानतळ जागा गुजरातच्या व्यापाऱ्याला विकल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलाय. आपण उद्योगमंत्री झाल्यावर तो व्यवहार रद्द केल्याचं सामंत म्हणाले. सांगलीत विमानतळ का झालं नाही यावरून ठाकरेंनी नुकतीच शिंदे गटावर टीका केली. त्याला सामंतांनी उत्तर दिलंय.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला. मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका, तुमचा सगळा कार्यक्रम लागून जाईल असं ते म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी गावात संवाद बैठकीत ते बोलत होते. तर जेसीबीवरून फुलं उधळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोपही त्यांनी फडणवीसांवर केला. एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी धुळवडीमध्ये सहभागी झाले. नागपुरात होली मिलन कार्यक्रमात नितीन गडकरींनी हजेरी लावली. मस्का 7 परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी गडकरींनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.